The battle in between these two team, one side Mr. Bhavish 11 and other side Reds Devils Kandari Kings. 5 ओवर का ये सामना मुकाबला रहेगा इन दो टीम के बीच में। दोनों टीमें अपने एक एक मैच जीतकर आमने सामने खड़े हुए। इस बार स्ट्रैटेजी चेंज है, सूरज के साथ इस बार मुजम्मिल है। अजीत मोहिते को पीछे रखा है। ऑल इंडिया यूथ आइकॉन मिस्टर अजीत मोहिते, एक नामचीन खिलाड़ी। आप देख सकते हैं अजीत मोहिते थोड़ा सा पीछे रहे। डेफिनेटली 5 ओवर का ये मैच रहेगा और इस मैच में आप देख सकते हैं जद्दोजहद मैदान के अंदर इस ट्रॉफी के लिए चलती हुई और नॉकआउट के मुकाबले अपने सामने आप देख रहे हैं। 5 ओवर का ये मैच है और ये 5 ओवर में पहले 2 ओवर पावर प्ले के रहेंगे। उसके बाद अब देख सकते हैं फील्ड खुल जाएगी और फिर और एक बार बैट और बॉल का घमासान युद्ध अपने को देखने मिलेगा। इस बार इस मलाड के इस ग्राउंड पर गेंदबाजी मोर्चे पर आप देख सकते हैं रोहित भाई को, मुजम्मिल और सूरज दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज में आप देख सकते हो। गोलंदाजी ट्रैक में मिस्टर रोहित। 5 ओवर का यह मुकाबला मुकम्मल होता हुआ यहां पर थोड़ी देर में। नाउ सादिक सर का इशारा यहां पर, इट्स लेट्स प्ले। तीसरे मैच का पहला गेंद लेकर मिस्टर रोहित गोलंदाजी ट्रैक, मुजामिल स्ट्राइकिंग एंड पे। फर्स्ट बॉल अल्टी पल्टी, इस बार ताकत नजाकत घुमा दिया, देख घुमा के इस बार सिक्सर। अल्टी पल्टी इस बार देखा, बैट के फ्लो में आया रडार में और फेंक दिया सीधा सीमा रेशे पर। रोहित की पहले गेंद पर अल्टी पल्टी का शॉट, रिवर्स स्वीप खेलते हुए मुजम्मिल दिख रहे। राइट नाउ द बॉलिंग ऑन ट्रैक मिस्टर रोहित, बट मुजम्मिल की तारीफ करनी पड़ेगी। पहली गेंद पर सिक्सर लगाना, वो भी अल्टी पल्टी वाला शॉट, कड़क शॉट। वंस अगेन हुक करना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। चेंज इस बार निर्धाव, डॉट गेंद आती हुई रोहित कमबैक करते हुए। पहले गेंद पर सिक्सर लगने के बाद इस बार डॉट गेंद आती हुई, बढ़िया गेंदबाजी। गोलंदाजी ट्रैक पे वंस अगेन मिस्टर रोहित, गुड लेन से गेंद सीधे हाथ में, खराब फील्डिंग का नजारा यहां पर। वंस अगेन कप्तान थे यहां पर, कैच ड्रॉप होता हुआ यहां पर चांस बनता हुआ मुजामिल के लिए। बड़ा शॉट लगाने की कोशिश थी पर सीधे हाथ में खेल बैठे, बट फील्डिंग इज वेरी बैड राइट नाउ। और एक रन के साथ रन संख्या पहुंची 7 पर। 3 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 7 पर। पावर प्ले का पहला ओवर चल रहा है और इस ओवर में आप देख रहे हैं मिस्टर रोहित ऑन गोलंदाजी ट्रैक। अभी सूरज आए हैं, पिछले मैच में अपने देखा था मिस्टर सूरज को अजीत मोहिते के साथ आए थे बल्लेबाजी करने के लिए। इस बार मुजामिल को लेके आए स्ट्राइकिंग एंड पर मिस्टर सूरज। शॉर्ट पिच गेंद, इस बार खराब गेंद थी। पंजाब टू हरियाणा इस प्रकार की गेंद वंस अगेन दंडित किया गया यहां पर और खराब गेंदबाजी।
वन सेकेंड अवांतर के स्वरूप में, एक वाइड के स्वरूप में रन आते हुए रन संख्या पहुंची 8 पर 3 गेंदों की समाप्ति के बाद। वंस अगेन उछाला है, हाइट कितनी है, लंबाई कितनी, और नीचे फील्डर खत्म होता हुआ यहां पर पारी सूरज की, जाना पड़ेगा डगआउट में। यस, इट्स डीजे। सूरज के जाने के बाद मैदान के अंदर आए हैं हर हुनरी क्रिकेट पटु मिस्टर अजीत मोहिते, जिनके नाम का दबदबा चारों दिशाओं में गूंजता है। वो मिस्टर अजीत मोहिते, इथे तिथे फक्त अजीत मोहिते, असा आमचा अजीत मोहिते आता मात्र स्ट्राइकिंग एंडवर आपण पाहतोय। गोलंदाजी ट्रैक पर मिस्टर रोहित इस बार सामना करेंगे मिस्टर अजीत मोहिते। आज बेस्ट वर्सेस बेस्ट का ये मुकाबला आजमा रहे हैं द्वारका माई चषक 2026 में, और ये क्वार्टर फाइनल का मुकाबला चलता हुआ, एक साइड है भावेश 11 तो दूसरी तरफ है रेड डेविल्स खानदारी किंग्स। इन दो टीमों में जद्दोजहद चलती हुई इस मुकाबले की। मिस्टर रोहित ऑन गोलंदाजी ट्रैक, स्ट्राइकिंग एंड पर आप देख सकते हैं हम सबके चहेते खिलाड़ी मिस्टर अजीत मोहिते। ओहो, कवर का ये शॉट, अप्रतिम शॉट, वन साइड सलमान खान, दूसरे साइड शाहरुख खान, और बीच में से कैटरीना कैफ विकी कौशल के साथ जाती हुई वैसे ही चौकार आता हुआ डीजे। क्रैकिंग कवर ड्राइव इस बार अजीत के बल्ले से आती हुई। डेफिनेटली व्हाट अ पीस ऑफ बैटिंग बाय अजीत मोहिते। वंस अगेन बड़ा शॉट खेलने की जरूरत थी, बैट और बॉल का कोई संपर्क नहीं है, लेग बाइस के इशारा आता हुआ इस बार। एक ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची 13 पर। एक बल्लेबाज डगआउट की तरफ जाता हुआ, हमारे स्कोरर आपको हाथ दिखाना है सादिक भाई को। डेफिनेटली यहाँ पर देख रहे आजमा रहे आप द्वारका माई चषक 2026 का ये महापर्व क्रिकेट का रण संग्राम। और आज बहुत बड़े तारे सितारे यहाँ पर आने वाले मलाड के इस मैदान पर आप अनुभव कर सकते हैं उनकी बल्लेबाजी, गेंदबाजी और क्षेत्र रक्षण। आज कमाल धमाल बेमिसाल ऐसा ये आयोजन रहा है। आज हमारे अनिल जी राजपूत सर का जन्मदिन, और इस जन्मदिन के मुकाबले आप देख सकते हैं द्वारका माई चषक 2026 में। हैप्पी बर्थडे सर। अनुराग है गोलंदाजी ट्रैक पे। पिछले मैच में क्या गोलंदाजी की थी, क्या जबरदस्त बॉल अनुराग के बॉलिंग में आपने देखे थे। गेंदबाजी तेज तर्रार मिस्टर अनुराग। इस बार गेंद और बल्ले का रण संग्राम अजीत मोहिते वर्सेस मिस्टर अनुराग के बीच में होगा। अगली गेंद मिस्टर अनुराग की अजीत मोहिते के लिए। शॉर्ट पिच, परंतु इस बार थोड़ी सी खराब लेन। पिछली बार जो शॉर्ट पिच जो चला था अगदी अप टू द मार्क था, परंतु इस बार थोड़ी सी गलती करते हुए वन बाउंस एंड वाइड के रूप में रन संख्या पहुंची 14 पर। एक विकेट के नुकसान पर रन संख्या पहुंची 14 पर। दूसरा षटक प्रगति पथ पर है। पावर प्ले का ही षटक रहेगा। ओहो, लो फुल टॉस, अप्रतिम कड़क कड़कड़ी झंझनीत सिक्सर अजीत के बैट से।
आज तो छाए मलाड के इस बीच पर आज अजीत नाम का ये नाम गूंजता हुआ। अगली बार, इस बार बारंबार पर सीधा हाथ में, सीधा गोदी में आके झोली में गिरा ये कैच। पारी समाप्त होती हुई मिस्टर अजीत मोहिती की इस बार वापस लौटना पड़ेगा। सिक्सर के बाद आता हुआ बहुत बड़ा विकेट। डीजे ठोक। हुआ पर आउट के स्वरूप में डगआउट में लौटे अजीत। इसके बाद गोलंदाजी ट्रैक पर अनुराग, वो अक्षय, जबरदस्त गेंदबाज इस बार कवर के क्षेत्र में खेला है। रनआउट की संधि, अप्रतिम कॉलिंग, दोनों ही पॉपिंग क्रीज में सुखरूप कूदते हुए दोनों बल्लेबाज। जबरदस्त गेंदबाजी इस बार अनुराग करते हुए अपने टीम के लिए और टीम के हित में। इस बार 1.3 ओवर्स समाप्त हुए, 21 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स। स्कोर बोर्ड पे आप देख सकते हो। भावेश इलेवन ने गोलंदाजी ट्रैक पर मिस्टर अनुराग दिख रहे हैं आपको। मुजम्मिल अल्टी पल्टी खेलने का प्रयास बारंबार होता हुआ, परंतु यहां पर बैट और गेंद का कोई संपर्क नहीं होता हुआ। इस बार फिर से एक बार लेग बाइज के रूप में और एक रन खाते में जुड़ता हुआ। रन संख्या पहुंची 22, लॉस ऑफ 2, 2-2, लॉस ऑफ 2। नंबर अच्छे हैं स्कोर कार्ड पर। 22 रन हुए, 2 विकेट खत्म हुए और दूसरा ओवर प्रगति पथ पर रहता हुआ। मिस्टर अक्षय आपको दिख रहे स्ट्राइकिंग एंड पर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर मुजाबिल दिख रहे, गोलंदाजी ट्रैक पर अनुराग दिख रहे। अगेन द शॉर्ट पिच, अप्रतिम क्रैकिंग कवर ड्राइव, पॉइंट के ऊपर से खेलते हुए सीधा दनदनाता हुआ झंझनाता चौकार। डीजे अक्षय के बैट से आता हुआ चौकार, दनदनाता चौका आता अनुराग के इस ओवर में। अक्षय के बैट से आता हुआ चौकार, इस चौके के साथ रन संख्या पहुंची 26 पर, लॉस ऑफ 2 विकेट्स। अनदर बॉल, अगेन द शॉर्ट पिच, वंस अगेन बॉल और यहां पर कैच लपका, अप्रतिम कैच और अक्षय को जाना पड़ेगा डगआउट की तरफ। वंस अगेन वापस कैच आउट होते हुए मिस्टर अक्षय, और एक विकेट का पतन होता हुआ। अब यहां पर पहले सूरज गया, उसके बाद अजीत मोहिते गए, उसके बाद मिस्टर अक्षय भी डगआउट के यहां पे जाते हुए अभी आएंगे मिस्टर दीपू। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची 26 पर, 3 विकेट की समाप्ति के बाद। चला लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्यायची आहे। भावेश इलेवन, दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। मिस्टर जयेश गोलंदाजी ट्रॅकवर सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार, राम राम गाववाल्यानो। तुम्ही बघतात द्वारकामाई चषक 2026 या पर्वातमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक काळजाच्या अंतकरणापासून सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा आज या मालाडमध्ये आपण अनुभवतोय थरार
गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतो मिस्टर जयेश. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले ते 26. 3 गडी माघारी परतले. त्याच्यामध्ये मात्र सगळ्यांचा लाडको अजित मोहिते सुद्धा होतो. सूरज माघारी परतलो. त्याच्यानंतर अक्षय सुद्धा माघारी गेलो. परंतु अक्षयच्या नंतर मात्र मुजामिल आणि दीपू ही जोडगोळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो, अनुभवतो आणि तो थरार मात्र आपण आजमावतो. तिसरा षटक घेऊन जयेश दिसता गोलंदाजी ट्रॅकवर. क्वार्टर फायनलचा सामना असतो भावेश 11 वर्सेस रेड डेव्हिल्स कांधारी किंग्स या दोन बलाढ्य संघांमध्ये. आतापर्यंत 2 षटक समाप्त झाली. तिसऱ्या षटकी 3 अजून षटक टाकूची बाकी असतील. त्यासाठी मात्र तिसरा षटक घेऊन ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना मात्र मिस्टर जयेश दिसता गोलंदाजी ट्रॅकवर. समोर असलेलो मिस्टर मुजामिल. अखूट टप्प्याचा चेंडू अगदी खटक्यार बोर्ड आणि जाग्यावर पलटी, टांगा पलटी, घोडे फरार, सिक्सर. झाले आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर मात्र पाठीन पाठ भरवळ जयेशच्या मातीवर काढताना आपण बघितले. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. यावेळी मात्र ऍक्शन मध्ये मुजामिल पावड्याचं पाणी पाष्ट्या चेंडू पाठवला रंटुला चिकंटुला, सिक्सर. कडकडीत झणझणीत सिक्सर. डीजे त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर परत एकदा सेम ऍक्शन रिप्ले टाइप मध्ये आपण बघितलं तर तो सिक्सर. म्हणजे आता मात्र थांबाचं नाव मात्र मिस्टर मुजामिल घेताना दिसणार आहे. जयेश थोडस मात्र विचारात टाकणार, बुचकाय टाकणार थोडस. गोलंदाज आपण बघू भेटलो गोलंदाज ट्रॅकवर. पुढचा चेंडू जयेश. अल्टीपल्टीचा शॉट माराच्या झोरात चाराचे वडी. यावेळी मात्र वडी काढीत घराकडे जावा. समाप्त झाली खेळी. खराब शॉट सिलेक्शन आणि गडी गारद झालो डीजे. यांचंही आज वर्णी लागली आहे द्वारकामाई चषक 2026. आपण त्यांचाही खेळ थोड्याच वेळात बघतलो, अनुभवतलो. यावर्षी जो थरार अमूर खानच्या या बॅटमधनं. समोर मात्र जयेश गोलंदाज. आता मात्र विकेट घेऊन थोडस अगदीच खुश असतो त्यामुळे जयेश उमरसाठी. पुन्हा एकदा गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. त्याप्रमाणे मात्र अल्टीपल्टीचा शॉट कडक कडकडीत झणझणीत चौकार उमरच्या बॅटमधनं आल्या आल्या जबरदस्त चौकार.
मात्र उमरच्या बॅटमधनं बघितलो, जयेशच्या पाठींपाठवर आणखी एक गोळ काढताना बघितलो. चौथ्या चेंडूवर ह्यो तिसरं आणखी मोठं षटको. पुढचा चेंडू जयेशचो. वा वा वा, जबरदस्त, कडक कडकडीत झणझणीत तांबडा पांढरा रस्सो चेंडू चाललो अगदी राम फाम फाम चौकार डीजे. जबरदस्त देखणो फटको पॉइंटच्या डोक्यावरून त्या पुढचा चेंडू जयेशचो. ओ खोलात टाकलो, भोकात टाकलो. यावेळी मात्र बुंध्यात टाकलेलो चेंडू उमरसाठी थोडासा आव्हान होता. अगदी खोदून काढलो आणि एकच धाव पॉइंटच्या दिशेने गेल्यानंतर मात्र उमर मात्र नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने विसावत असतलो, परंतु 3 षटकं समाप्त झाली. आता मात्र धावांनी घेतलेली उसळी 47 धावांची. 4 गडी माघारी परतले. 3 षटकं समाप्त झाली. 47 धावा झालेत. 47 लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र मजा येऊ लागली, कारण ज्यावेळी मात्र उमर भाई मैदानात इल्या 2 चौकार खिचले, त्यानंतर मात्र धावगतीन रणगतीन घेतलेली उसळी आणि त्याचमुळे मात्र मजा येऊ लागली. अजून जर 2-4 मोठे फटके इले तर प्रेक्षकांचा अजून मनोरंजन होताला या द्वारकामाई चषक मध्ये. त्यासाठी मात्र आव्हान असताना एका बाजू असलेलं उमर भाई तर दुसऱ्या बाजू मिस्टर सनी. मागच्या मॅच मध्ये सनीन सुद्धा काय अप्रतिम गोलंदाजी केली होती. म्हणजे चेंडू आणि फळीचो रणसंग्राम आज अगदी दणानून सोडतलो मालाडचो हे सगळं एरिया. त्यासाठी मात्र आज नक्की नो फ्लाइंग झोन असतलो, कारण आज फक्त विमान आणि हेलिकॉप्टर फक्त या मालाडच्या या सगळ्या खेळाडूंची असलेली, या पिचवर खेळणारे खेळाडू असतील त्यांच्यासाठी असलेली. चौथा षटक घेऊन मिस्टर सनी दिसतं गोलंदाजी ट्रॅकवर. समोर मात्र आपण पाहतोय अजून एक मोठा खेळाडू, मोठा स्टार. आज स्टार सारे सितारे मात्र मालाडच्या मैदानात येताना आपण बघतो आणि त्याचा खेळ अनुभवताना आपण पाहतो. याची डोळा, याची देही. ट्रॅकवर सनी, तू मिस्टर उमर. हल्टीपल्टीचं पुन्हा एकदा शॉट. यावेळी मात्र थोडंसं फसलो गेलो. अंगलट इलेलो यवार आणि साळगावचे पवार. त्याप्रमाणे मात्र सनी अप्रतिम गोलंदाजी केली. चेंडू आणि बॉलचा काही संबंध नाही आणि यावेळी मात्र निर्धाव रवलो चेंडू. फुलांडू कुवांडो चेंडू बघू भेटलो, बिंदी गेंद बघू भेटली. त्यानंतर मात्र सनीचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तो शॉट, झेरॉक्स कॉपी जैसे थे. पुन्हा एकदा काय नाही कळाक आणि उमर खानचं बोको गेलो म्हाळाक. यावेळी मात्र कायच नाही झाला, फक्त बायच्या स्वरूपात मात्र एक धाव गणली गेली. या एका धावेने मात्र उमर भाई नॉन स्ट्रायकर एंडला गेलेत आणि स्ट्रायकिंग एंडला आपण बघितलं तर दीपू दिसतो. या बायच्या स्वरूपात एक धाव, 48 धावा झालेत. 50 मात्र आता नक्कीच गाठली गेली. त्यासाठी मात्र सनीची अप्रतिम गोलंदाजी आपण बघतो. गोलंदाजी ट्रॅकवर थोडीशी मात्र क्षेत्ररक्षणात शिलाई करताना आपण बघतो. पॉईंटचं खेळाडू डीप पॉईंटमधनं डीप कव्हरमध्ये घेताना दिसलो. शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक दिसता, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटमध्ये दिसता. त्याच्यानंतर पुढचा चेंडू, पुन्हा एकदा खोला टाकलेलं चेंडू. यावेळी मात्र दीपू मोठं फटको मारण्याचा प्रयत्न, बघता बजी मागता वडे या प्रकारचं शॉट. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही. पुन्हा एकदा बायच्या स्वरूपात दिलेलं अजून एक धाव. या एका धावेने 49 वर पोहोचली. 49 लॉस ऑफ 4 विकेट. अप्रतिम कडक गोलंदाजी, बारीक शिरपुटो गोलंदाज मिस्टर सनी दिसता आपला गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, जबरदस्त खोदून काढलो, अगदी बुंद्यात टाकलेलं चेंडू. पुन्हा एकदा एक धाव. वारंवार मात्र बुमराची आठवण करणारा असो चेंडू. ब्रह्मास्त्र काढला गेला सनीकडनं आणि काय गोलंदाजी, वाह, सुंदर गोलंदाजी. सनी जबरदस्त गोलंदाजी करते. अगदी लीला या सगळ्यांना थांबवताना आपण बघितला गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर सनी. वेल डन. 50 झाली नक्कीच. आजच्या दिवसातले पहिले 50 लागले बोर्डार आणि यावेळी मात्र 50 4 गडीच्या मोबदल्यात. 5वा चेंडू सनीचं. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा काय संपर्क नाही. वले वले करता मोठ्या घरचा पोकळ वासा आणि वार जातो भसा भसा. त्याचप्रमाणे मात्र जबरदस्त अशी गोलंदाजी करताना आपण बघितली सनीची गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी सनी. नक्कीच सनीची गोलंदाजी जर आवडली असतील तर सगळ्यांनी टाळ्या वाजव, हरकत नाही. दुपारच्या सत्रात मात्र काय जद्दोजहद चालली मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फळीचं रणसंग्राम पाहतो आपण. मोठं फटको मारण्याचा इरादो, नक्कीच वळ्या देऊन विसावलेला चेंडू.
चेंडू सरळ जाऊन जाता काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येता फील्ड करता गॅदर करतात. तदनंतर मात्र फक्त एकच धाव आणि चौथ्या षटकाची अगदी सक्सेसफुली समाप्ती झाली. सनीचा वावा करूचा लागतं फक्त या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केले सनीन. म्हणजे जबरदस्त किफायतीशीर गोलंदाजी, कंजुशी भरी गोलंदाजी सनीकडनं बहू भेटली आणि नक्की तारीफ करूची लागतली त्या गोलंदाजीची ज्याचं नाव असा मिस्टर सनी. कारण समोर 2 मोठे खंदे फलंदाज, एका बाजूक मिस्टर उमर भाई तर दुसऱ्या बाजूक मिस्टर दीपेश भाई. परंतु यावेळी मात्र सनीने अगदी मार्केट खाऊन गेलो. सनी वेल प्लेड, वेल बोल्ड मिस्टर सनी. धावा झाले ते आतापर्यंत 52, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 52 धावा स्कोअर बोर्डवर पाहतोय. 4 गडी गारद झालेत, 4 षटक समाप्त झालेत आणि अंतिम मोक्याचा आणि सांगायचं झालं तर भैरवी घालणारा षटक आपण बघतो. त्यासाठी मात्र अनुराग सारखो खंदो गोलंदाज, अप्रतिम गोलंदाज, तेच तर्रार गोलंदाज असो अनुराग मात्र आपण गोलंदाजी ट्रॅकवर बघतो. मिस्टर अनुराग गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र नटराज शॉट सीधा सीमा रेषेपार झंझणीत रोलिंग रोलिंग चौकार. पंचांचे हातवारे त्याच्यानंतर इलेलो चौकार आणि आज मात्र उमर खान नुसती चौक्याची भाषा बोलता. 4 एके 4, 4 दूना 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16 होता रवलेत. आतापर्यंत 15 वर थांबलो. उमरभाई वैयक्तिक 8 चेंडू आणि 15 धावांवर खेळताना दिसतो. तर आपण दीपेश भाऊ दिसतो एका धावावर. आज मात्र बघायची भूमिका घेताना दीपू भाऊ दिसता. मागच्या मॅचमध्ये दीपून अप्रतिम फटकेबाजी केली होती, परंतु यावेळी मात्र शांत दिसता आणि वारंवार स्ट्राईक देताना मात्र उमरकडे दिसता. जबाबदारी उमरच्या खांद्यावर, परंतु अनुरागच्या पहिल्या चेंडूवर जबरदस्त क्रॅकिंग शॉट. या पुढचं चेंडू अनुरागचं उमरसाठी. मोठो फटको आणि सीमा रेषेपार धाडलो. टांगा पलटी, घोडे फर्रार, येतोय सिक्सर. सुंदर फटको. यावेळी मात्र उमर खानने बघितलो, हेरलो आणि झाडून दिलो. सीमा रेषेपार ढगात लाइटिंग करणारो सिक्सर मात्र उमरच्या बॅटमधनं इलो. या षटकारानिशी मात्र आता मात्र 62 झालेत. 60 पार केली गेली. म्हणजे आता मात्र धावान सेन्सेक्स सारखी अगदी उसळी घेतल्यासारखी दिसली. बऱ्याच वेळ 50 गाठीत नाही गाठीत अशा सारख्या समीकरण. यावेळी मात्र फलंदाजी करताना रेड डेव्हिल्स कांधारी किंग मात्र अगदी बहरा दिलेलो दिसता. त्यासाठी मात्र आपल्या स्क्रीनवर दिसणार हे फलंदाज मिस्टर उमर खान 21 धावा 9 चेंडू मध्ये करताना दिसता. या पुढचं चेंडू मिस्टर अनुराग गोलंदाजी ट्रॅकवर. बोल टू उमर बाय. फुल टॉस चेंडू, कडक शॉट. तिथे क्षेत्ररक्षक येतोय का? अगदी जीवाची बाजी. मात्र चेंडू टाटा बाय पाय करत चल्लो रॉम फॉम फॉम सीमा रेषा पार. कडक चौकार दिसतोय. उमर बाईच्या बॅटमधनं आलाय चौकार आणि आता धावा झाल्या ते 66 आणि इथे रिव्ह्यू घेतला जातोय बीमरसाठी. बॅटिंग करणारा संघ उमर कडनं आपण पाहतोय रिव्ह्यूचा इथे अवलंब केला जातोय. थँक्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच हाईट अगदी प्रॉपर होती. फुलटॉस चेंडू होता. उमर भाईने त्याला भिरकावून दिलाय कव्हरच्या दिशेने. मात्र तिथे डीप कव्हरमध्ये चौकारासाठी. त्याच्यानंतर मात्र अनुराग भाई पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. वारंवार आता मात्र इलो अंगात शाहरुख खान इलो आणि यावेळी मात्र दोन्ही हात समांतर म्हणजे खूण होतले अवांतर. या एका धावेने 67 धावा झालेत आणि पुन्हा एकदा वाईटसाठी गोलंदाजी करणारा संघाने रिव्ह्यू घेतलं गेलो. आज मात्र 3 पंचांक मात्र इथे भरपूर मेहनत करूची लागतली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळी मात्र अप्रतिम गोलंदाजी करताना अनुराग दिसता. मोठा फटको मारण्याचा प्रयत्न होतो, परंतु हलकेच बॅटची रुबी कट घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाकडे एकच धाव. या एका धावेने मात्र आता धावसंख्या वधारली. धावसंख्या पोहोचली ती जवळजवळ 67 वर.
67 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लगावले गेले. 4 गडी माघारी परतले गेले. अंतिम चेंडू असलेला या इनिंगचो 5वा षटक घेऊन अनुराग आपणाक बघूक भेटलो, परंतु अप्रतिम गोलंदाजी अनुरागने आतापर्यंत तरी केली या हाणामारीच्या षटकामध्ये. दीपू असलेलो अंतिम चेंडू खेळण्यासाठी. ओहो, खोलात टाकलेलो चेंडू, खोदून काढलो, भेदून काढलो. त्यानंतर मात्र लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक येता फील्ड करता गॅदर करीपर्यंत 2 धावा तर नक्कीच पूर्ण केले गेले दोन्ही फलंदाजांकडनं. आणि या 2 धावेने धाव संख्या पोहोचली उलटो पुलटो नंबर 69, म्हणजे टार्गेट असताना 70 धावांचा. एकूण 70 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत, 70 धावा बनवायच्या आहेत. आज मात्र हा पहिली हाय स्कोरिंग मॅच आपण पाहिली. ही तिसरी मॅच आपण पाहिली हाय स्कोरिंग होता होता. क्वार्टर फायनलचा हा सामना एका बाजूला असेल भावेश 11 तर दुसऱ्या बाजूला रेड डेव्हिल्स कांधारी किंग्स या संघाने प्रथमतः फलंदाजी करताना कांधारी किंग्स रेड डेव्हिल्स कांधारी किंग्स आपण पाहतोय. 69 धावा बनवल्या आहेत. 70 धावांचं टार्गेट सेट केले भावेश 11 या संघासाठी.
एंडवर बघतो आपण चेंडू पुन्हा एकदा अगदी धडाधड बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो चेंडू खेळाच्या हातात मात्र एकच डाव एकच हवेत मात्र लाईन रोटेट झाला सतेज केडे मात्र स्ट्रायकिंग एंडवर दिसतात गुलाबी ड्रायव्हर दिसला असं तर एडवर सत्तेज अजून अगदी वाईड ऑफ द ऑप्शन खोला टाकलेला चेंडू झालं सत्तेज एक धाव आपण स्ट्रायकिंग एडवर दिसताना मात्र धावा झालेला धावा धावा झालेला खेळून काढलो कव्हरच्या डोक्यावर मात्र चेंडू चाललो 1 बाउन्स 2 बाउन्स 1 2 का 4 धनाधन चौका लोअर फुल टॉस आमिरकडनं घेतली होती अगदी प्रत्येक मैदानामध्ये आपला कौशल्य दाखवताना आपण अमीराग बराच वेळा पाहिलो आणि तोच मात्र अमीर आज मालाडच्या मैदान गाजवताना दिसता या पुढचा चेंडू अंतिम चेंडू असतो या ओव्हरचं पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन अनुरागातनं दिसता पुन्हा एकदा आलो पट्ट्यात त्याच्यानंतर कार्यक्रम चेंडू गेलो लांब 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 सिक्सर समाचार घेताना दिसलो त्यानंतर मात्र स्ट्रायकिंग एंडवर आता बघतो आपण संदेश केणेला तर कौशल पाटील असतो गोलंदाजी ट्रॅकवर मागच्या मॅच मध्ये कौशल्य अप्रतिम कौशल्य दाखवला होता ताच कौशल्य पुन्हा एकदा कौशल्य घेऊन येऊचा लागतला त्यासाठी कौशल सज्ज
लॉंग ऑनच्या दिशेने आपण बघितला सगळ्यांचा लाडको खेळाडू अजित मोहिते दिसता. त्यानंतर मात्र उमरभाई स्वतः विकेट किपिंग करताना. आज तारे सितारे सगळे नक्कीच मालाडच्या जन्मभूमीवर येतले क्रिकेटच्या पटलावर कुठेतरी मालाड आज सगळीकडे दिसतला. अगदी देशाच्या कानकोपऱ्यात तुमका बघण्यासाठी म्हणून आम्ही जी वाहिनी आणली त्या वाहिनीचं नाव असा tenniscricket.in. एक सुंदर वाहिनी सगळ्यांच्या पसंतीस येणारी अशी वाहिनी आपण बघितली ते आणि तिथूनच मात्र आज तुमका घर बसले सगळे दाखवतात यूट्यूबचं प्रक्षेपण. कौशल पाटील गोलंदाज ट्रॅकवर. लोअर फुल टॉस वाईड ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न होतो. हलकेच खेळून काढलो पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येता फील्ड करता. त्यानंतर मात्र एकच धाव. या एका धावेने धावसंख्या पोहोचली 25 वर. 25 धावा म्हटल्यानंतर आपणाला आठवता नक्कीच शिखर धवनच्या जर्सीचा नंबर. तोच नंबर मात्र आपण बघितलो 25 नंबर जर्सी शिखर धवनच्या जर्सी नंबर आपण स्कोर कार्डवर. दुसरा षटक प्रगतीपथावर कौशल गोलंदाज ट्रॅकवर. आमिर समोर खेळताना दिसतो आपला. लोअर पद्धतीचा चेंडू बॅटची रुबी कट घेऊन इथे रनआउटची संधी. ओ थोडासा नशिबाची साथ. त्यानंतर मात्र खराब फेकी. यावेळी मात्र अजून एक धाव घेण्यात आली. 26 धावा झालेत. जिथे निर्धाव चेंडू होतो डॉट चेंडू होतो त्यावेळी मात्र खराब फेकीच्या बदल्यात मात्र क्षेत्ररक्षणाच्या बदल्यात अजून एक धाव मात्र देण्यात दिली. कौशलची गोलंदाजी नक्कीच अगदी कौशल्यपूर्ण असा. 2 चेंडू फेकले कौशलने आतापर्यंत. दोन्ही चेंडू अप्रतिम अप टू द मार्क होते. फक्त धावा सिंगल इले ह्या बॉलवर. हे मात्र डावखुरो फलंदाज पुनश्च एकदा छोटा पॉकेट बडाव धमाका केने साहेब दिसता. अप्रतिम चेंडू सुंदर चेंडू परंतु बॅटची कट घेऊन चेंडू उमरभाईच्या हातात. खेळी संपुष्टात. अगदी पावळ्याचा पाणी पाष्टाक. केने माघारी परतलो. घडी गारत झालो डीजे. अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव बहाल करण्यात आली. 27 धावा झाली आतापर्यंत. 21 चेंडू आणि 43 धावांचं इक्वेशन विजयाचं समीकरण असेल फलंदाजाला. मोठा फटको मारण्याचा प्रयत्न. अजिंक्यचा बॉल खाली. यावेळी मात्र सेफ हँडमध्ये विसावलो. अगदी रवला तर रवला नाही तर बॉर्डर नाव रवला. त्याचप्रमाणे मात्र माघारी परतताना आपला मॅक्मिनर बघितलो. ते मात्र साजेस असं खेळ दोघींच्या बॅटमधून आपण दोन भेटलो नाही. गोलंदाजी मात्र कौशलची मात्र आपण पाहतो किरण मैदानामध्ये
पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू होतो आईड ऑफ द ऑप्शन टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अंगा दिलेलं शाहरुख खान अवांतरच्या स्वरूपात झालेली खूण अजून एक धाव बहाल. आता मात्र विजयाचं समीकरण अगदी 20 चेंडू आणि 42 वर येऊन टेबला. 20 चेंडू 42 धावा 6 मोठे फटके या 20 चेंडू मध्ये मारण्यात गरजेचा. त्यानंतर मात्र इक्वेशन अगदी सोपा होताला. त्यासाठी मात्र कौशल सारख्या गोलंदाजाचं आव्हान मात्र पेलवचं लागताला. किरण सारख्या फलंदाजा किरण दिसता स्ट्रायकिंग एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर आमिर दिसता. या पुढचा चेंडू कौशलचो अगदी खोदून काढलो. यावेळी मात्र वळ्यात येऊन विसावलो आणि खेळी समाप्त झाली. करू गेलो नरकासूर आणि झालो संकासूर. यावेळी मात्र बाद झालं. किरणची खेळी समाप्त. विजयाचं समीकरण असताना 19 चेंडू आणि 42 धावा. ह्या 19 चेंडू मध्ये मात्र 42 धावा करूच्यासाठी आपण सिद्धेश नावाचा फलंदाज बघतो स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाजी एंडवर अगदी आज आग खाऊन इंगळे बघताना दिसतात मिस्टर कौशल. अगदी लिलया आल्या इला मनात आणि गेला दुकानात. कार्यक्रम अगदी अप टू द मार्क. सुंदर षटकार डीजे. जगत दिसता जतन दिसता माफ करा. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच असतो. मागच्या मॅचला 2 षटका फेकली होती त्यांनी आणि 2 गडी गारद केले होते आणि हवा पण फक्त 6 दिलेले. असं गोलंदाज मिस्टर जतन. अप्रथम गोलंदाजी मात्र जतनकडनं बघू भेटली. त्याच प्रकारची गोलंदाजी आता करणं साजेसा. त्यासाठी मात्र गोलंदाज मिस्टर जतन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. अमीर दिसतोय स्ट्रायकिंग एंडवर. अमीर आणि सिद्धेश ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये अगदी काहूर माजवताना दिसता. सिद्धेशने पण आल्याला मात्र आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवर घणाघात केल्यानंतर षटकार मिळवल्यानंतर आता नॉन स्ट्रायकर एंडवर विसावलो. परंतु आमिर पण अजूनही 6 चेंडू आणि 24 धावांवर बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक भेटली आमिरला. खोदून काढलो. यावेळी मात्र अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू चाललो. दन 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 अगदी आग लावत आग पेटवत सीमा रेषा पार चौकारासाठी डीजे. काय वन साइड वन मॅन हिरो वन मॅन आर्मी आपण पाहतोय. मिस्टर आमिर ऑन स्ट्राइक. अप्रतिम देखणे फटके वारंवार आमिरच्या बॅटमधनं झाडू शॉट आणि चौकारासाठी पाठवला चेंडू.
जतनच्या पाठींपाठवर पहिलं वळ. या पुढचं चेंडू जतनचो आमिरसाठी. अगदी यावेळी मात्र हलटी पलटी माराच्या झोराक चराची वडी मात्र यावेळी मात्र कडक कडकडीत रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू गेला सीमा रेषेवर. डीजे चंबित करताना असे आपण पाहिलंय. सुंदर फटके आमिरच्या बॅटमधनं वारंवार पाहतोय. अलंग कार्पेट खेळणं अगदी पसंत केलंय आज. मोठे फटके नक्कीच लिलिया मारतोय, परंतु त्यानंतर अगदी नजाकत करताना दाखवतोय. अल्टीपल्टीचा शॉट खेळला गेला. रिव्हर्स स्वीपचा शॉट अगदी अनावरित केलेला हा शॉट होता नक्कीच क्रिकेटच्या पटलावर. त्यानंतर मात्र अनेक खेळाडू हा शॉट खेळताना आपण पाहतोय आणि सक्सेसफुली त्याला डिलिव्हर्ड करतानाही पाहतोय. त्याच प्रकारचा फटका आमिरच्या बॅटमधनं. जतनक मात्र थोडासा विचार करूचो लागतो. यापुढचं चेंडू जतनचो. मोठो फटको अखंड्याच्या पहिलारी. ढगात लाइटिंग होता काय, परंतु यावेळी मात्र वळ्या देऊन विसावलो आणि मोठा कलाम लागला गेला. आमिरचे डोक्यावर हात सगळं काय तर सांगत जातात. ठोक आमिर त्यानंतर आमिरची जागा घेण्यासाठी धावतो. आपण बघितलं ज्याचं नाव असा ओमकार. अगदी खोला टाकलेला चेंडू अप्रतिम. स्वतःच्या फॉलो मध्ये अडवताना मात्र आपण बघितलं जतनला. सुंदर जतनच्या या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी करताना आणि वावा करूची लागली. आज जतनने मात्र सगळीकडे नाव कमवला. गोलंदाजी क्षेत्ररक्षण अगदी अप टू द मार्क राहुला जतनचा. त्यानंतर मात्र विजयाचं समीकरण 14 चेंडू आणि 28 धावा. 4 मोठे फटके. मॅच ऑन. फटके येतले काय यासाठी मात्र जतनचा आव्हान स्वीकारायचं लागतला. अगदी मोठं फटको खेळण्याचा प्रयत्न. अगदी स्ट्रेट तीर के तमान सीमा रेषे पार. हिला मनात आणि पुन्हा एकदा गेला दुकानात. येता लांब लचक सिक्सर. डीजे
8 चेंडू आणि 15 धावा आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना राज सिंगच्या या गोलंदाजीवरच विश्लेषण झालं तर पहिले 2 चेंडू तर निर्धाव होते, त्यानंतर मात्र एक धाव तडाखा लावला होता ओमकारने. चौथा चेंडू खेळतोय, 12 धावांवर खेळताना आपण पाहतोय ओमकारची ही खेळी. राज सिंग गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा मोठं फटको मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय गॅदर करेपर्यंत फक्त एकच धाव. या एका धावेने धाव संख्या पोहोचते 56 वर. 7 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण असेल. अंतिम चेंडू महत्वाचा असेल या सेकंड ओव्हरचा. राजचा हा चेंडू अगदी महत्वाचा असेल या मॅचवर. थोडं या चेंडूवर मात्र मॅचचं भवितव्य डिपेंड असेल. त्यासाठी मात्र आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर राज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, वळ्यात येऊन विसावलेले चेंडू आणि पुन्हा एकदा गडी गारज होतोय. ऐन मोक्याच्या क्षणी मी म्हटलं होतं की शेवटचा चेंडू अंतिम महत्वाचा असेल. डीजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक नो मॅच लँड मध्ये चेंडू चाललाय, त्यानंतर ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सी मा रे शाबार कडक चौकार येतोय, अगदी भेदून काढलाय. यावेळी मात्र ही फळी मात्र येते आणि चौकारासाठी चेंडू गेलाय. 60 या धावा झाल्या. आतापर्यंत 5 चेंडू आणि 10 धाव पाहिजेत. डीजे पाच चेंडू आणि 10 धावांचं इक्वेशन आपण पाहतोय विजयाचं समीकरण. हे 5 चेंडू अगदी मोक्याचे असतील, परंतु फलंदाजाचा कस लागणार आहे या 5 चेंडूवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र अजित मोहिते येतोय चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा सेफ हँड मध्ये विकेट किपरच्या हातमध्ये विसावला. हा चेंडू समाप्त झाले. यावेळी मात्र खेळी माघारी परतावं लागेल. डीजे
सांगताना आपण पाहतोय द्वारकामाई चषक 2026 या पर्वामध्ये मोठा फटका यावेळी मात्र अगदी रडार मध्ये आला मनात आणि पुन्हा एकदा गेला दुकानात. कार्यक्रम अगदी टॉप 66 धावा झाल्या. आता फक्त 4 धावा बनवायच्या आहेत. 3 चेंडू आणि 4 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतोय अनुभवतोय या द्वारकामाई चषक 2026 मध्ये. आणि जयेशने आल्या आल्या घणाघात केलाय आणि कंपल्सरी चेस